एक मोठी बातमी आहे। उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटी आणि जलप्रलयामध्ये अडकलेले जळगावचे तरुण हे सुखरूपपणे घरी परतलेत। जळगावच्या पाळधी इथल्या 13 तरुणांना सुखरूपपणे घरी आणण्यात आलेले। त्यामुळे पाळधी गावात या तरुणांचं अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मृत्यूच्या दाढेतनं सुखरूप परतल्यामुळे तरुणांच्या पालकांना अश्रू अनावर झाले होते। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही सुखरूप परतलेल्या या तरुणांचं जोरदार स्वागत केलं। त्यावेळेला पालक मात्र गहिवरलेले पाहायला मिळाले, कारण अक्षरशः मरणाच्या दारातनच ही सगळी मुलं परतली आहेत। माहिती घेऊयात, मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंगेश, साधारण किती दिवसांचा या सगळ्यांचा दौरा होता आणि कशा पद्धतीने या सगळ्यांना सुखरूपपणे आणण्यात आलं? नक्कीच प्रज्ञा, ज्या पद्धतीने उत्तराखंडमध्ये जी दुर्घटना घडलेली होती त्या दुर्घटनेच्या 6 दिवसा अगोदर खरं तर हे पाळधी गावातील 13 तरुण जे आहे हे ग्रुपने संपूर्ण फिरायला गेलेले होते। सोबतच त्यांच्या 2 वाहन चालक देखील होते आणि खासगी वाहनाने हे जे संपूर्ण तरुण जे आहेत हे उत्तराखंडमध्ये असताना जेव्हा ही दुर्घटना घडली, ढगफुटी झाली, जलप्रलय झाला, त्यानंतर जे आहे खरं तर या तरुणांचा संपर्क जो आहे तो तुटलेला होता। तब्बल 50 तास खरं तर या तरुणांशी संपर्क न होऊ शकल्याने या संपूर्ण तरुणांचे कुटुंबीय जे आहे हे चिंतेत सापडले होते। त्यामुळे पाळधी गावातही मोठी चिंता जी आहे ती व्यक्त केली जात होती। मात्र 50 तासानंतर जे आहे खरं या तरुणांचा संपर्क झाल्यामुळे कुठेतरी संपूर्ण गावाने जे आहे ते सुटकेचा निश्वास सोडलेला होता आणि अखेर या संपूर्ण घटनेनंतर जे आहे हे 13ही तरुण जे आहे हे सुखरूप आता पाळधी गावात पोहोचले आहे। ज्या पद्धतीने हे संपूर्ण तरुण जेव्हा गावात आले तर ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या तरुणांचं जे आहे ते स्वागत केलेलं आहे। मृत्यूच्या दाढेतून आपले मुलं जे आहेत ते परत आल्यामुळे पालकांना मात्र अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं। सध्या नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मंगेश। तर आपण बघतोय हे सगळेजण फिरायला गेलेले होते 13 तरुण आणि आता ते सुखरूप परतल्यामुळे गावकरी सुखावले।